आज मी आंब्याच्या आंबोळ्या बनवणार आहे. तर इथं तांदळाचं पीठ घेतलेले, हे आंब्याचा गर घेतलेले आणि आता त्याला एक टोपामध्ये मिक्स करू. हे तांदळाचं पीठ तांदूळ राशनचे येतं, ते धुवून दळून आणलेले येतं. आता त्याच्यामध्ये पाणी टाकून असं हलवून घेऊ. चांगलं एक मिक्स करू. आता त्याच्यामध्ये मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेऊ. असं हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे. मी कुकरच्या डब्यामध्ये मिक्स करायला घेतलं. हे बघा मी तर हे तवा तापायला ठेवलेले. आता त्याला असं वरून तेल लावून घ्यायचं. हे बघा, असं तेल लावायचं आणि मग हे असं सगळ्या कडाने बरोबर गोल असं करून घ्यायचं. असं करून घ्यायचं. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरून असं झाकण ठेवून शिजून निघाल. आता झाकण काढून बघू कसं झालंय. बघू बरं, शिजलंय का. हे बघा, आता शिजलेले. त्याला आता असं वरून हळूहळू असं गोल फिरवून त्याला काढून घ्यायचं. आणि खालची बाजू चांगली भाजून द्यायची. आता हा, आता मगाशी उलटा केलेला ना, आता वरची बाजू परत खाली करून घेऊ आणि परत खालची बाजू चांगली भाजून घेऊ. हा, हे बघा, आता भाजलेला आहे. आता त्याला एका प्लेटीमध्ये असं काढून घेऊ आणि दुसरा एक करून घेऊ. असं तेल लावायचं चांगलं, म्हणजे मग निघतात चांगले. असं गोल फिरवायचं. असं खायला पण एकदम चविष्ट लागतात. वरून झाकण ठेवायचं असं. हे बघा, आपल्या आंबोळ्या तयार. आता एकदम मऊ मऊ लुसलुशीत. हे बघा, आणि इथं मी सॉस घेतलं आहे. तुम्ही शेजवान चटणी बरोबर बी खाऊ शकता, सॉस बरोबर बी खाऊ शकता. हे बघा, एकदम भारी लागते खायला. असं मस्त तयार आहे आपले आंबोळ्या आंब्याच्या. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.